2025साठी UPSCची जी तयारी करतायत लोक, अशांच्यासाठी पुढच्या बॅचेस जे आहेत त्याच्यामध्ये मराठी लिटरेचरची बॅच आहे पहा, ती प्रिलिम्स नंतर सुरू होईल, पण ती 2025साठी असेल. 29 मे पासून साधारणतः ती बॅच सुरू होईल. नेहमीसारखं त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते की आठवड्यातले 4 दिवस, 3 दिवस टीचिंग, 1 दिवस त्याचं टेस्ट दर आठवड्याला जे आहे ते, ती साधारणतः 6 महिने बॅच चालेल पहा. आणि रिगरस रायटिंग त्याचं जे आहे, पहिला पेपर, दुसरा पेपर, पहिल्या पेपरमध्ये असणारे संदर्भ, जुन्या प्रश्नपत्रिकांचं सगळं विश्लेषण किंवा लिहिण्याचं महत्त्व, शेवटी येऊन थांबतं ते लिहिण्यावर. त्यामुळे लिहिण्याची तुमची ॲबिलिटी वाढवणं की ज्याच्यायोगे तुम्हाला पुढचं 25 लिहिता येईल. आणि 25 लिहित असताना 4 दिवसाचं लॉजिक जे आहे ते की 3 दिवसात तुमचं राहिलेलं प्रीचं, मेन्सचं किंवा 25ला जे उपयुक्त आहे बाकीचा अभ्यास जो आहे GSचा, एसे एथिक्सचा, याला तो वेळ मिळावा म्हणून तो आठवड्यातले 4 दिवस असेल, 3 दिवस टीचिंग, 1 दिवस त्याचं हे जे आहे टेस्ट घेणं. अशा अर्थानं मराठी वाङ्मयाचा पहिला पेपर, दुसरा पेपर सगळा एक्सटेन्सिव्ह कव्हरेज जे आहे त्याची बॅच जी आहे ती, म्हणजे त्यांना असं वाटतं की 25ला आपल्याला, आता 25ला कसं होईल, MPSC UPSC दोन्हीकडे तोच सिलेबस आहे, त्यामुळे MPSCचे लोक पण त्याला अप्लाय करतील किंवा येऊ शकतील आणि UPSCचे लोक पण ते येतील. सेमच सिलेबस आहे, सेमच त्याचा कंटेंट आहे. त्यामुळे UPSC MPSC दोन्हीला उपयुक्त पडेल अशी जी 2025ची मराठी साहित्याची जी बॅच आहे ती 29 मेला सुरू होते आहे. आणि खालच्या इथल्या या नंबरवर तुम्ही त्यासाठी संपर्क केला किंवा पुढची माहिती घेतली तरी तुम्हाला त्यातनं मार्गीच्या आपल्या ऑफिसच्या नंबरवरनं वगैरे पण माहिती मिळेल. 29 मेला म्हणजे आपला आता 29 मे 2024मध्ये 25च्या बॅचची तयारी जी आहे ती सुरू होईल. 29 मेला मराठी लिटरेचरची बॅच आपण सुरू करूया.